लक्षवेधी क्रमांक 8 श्री विजय शिवतारे। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून मी अतिशय महत्त्वाच्या अशा भुयारी गटर योजना सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेले आहे। अध्यक्ष महोदय, 1869 साली ब्रिटिशकालीन ह्या दोन्ही नगरपालिका, दुर्दैवाने सततची सत्ता काही ठराविक लोकांकडे आणि आजही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या दोन्ही नगरपालिका, एक नगरपालिका जेजुरी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाची जेजुरी आणि दुसरी सासवड नगरी संत ज्ञानदेव महाराजांच्या बंधूंची संजीवन समाधी असणारी सोपान नगरी, या दोन्ही इतक्या महत्त्वाच्या नगरपालिका असताना आज तक त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि जेजुरीचं भुयारी गटर योजना आज तक केलीच नाही, STP देखील नाही। आणि म्हणून माझी शासनाला जेजुरीच्या संदर्भामध्ये 72 कोटीचा जो प्रस्ताव तांत्रिक मान्यता होऊन आलाय, हा प्रस्ताव त्वरित शासनाने मागून घेऊन त्याला प्रशासकीय मान्यता देऊन नगरोत्थान योजनेतून अतिशय महत्त्वाच्या अशा नगरपालिकेला प्राधान्याने त्वरित निधी द्यावा, अशी एक माझी मागणी आहे। त्याबद्दल शासनाने आपलं मत द्यावं। दुसरं, इथे सासवड नगरपालिकेमध्ये 14 ते 19 दरम्यान भाजप सेनेचं सरकार असताना आपण एक भुयारी गटर योजना मंजूर केली। दुर्दैवाने आज तक ती कंप्लीट झाली नाही। 20 ला पूर्ण व्हायला पाहिजे होती, 2025 आलं ते पूर्ण झाले नाही। कॉन्ट्रॅक्टरला 7 वेळा अधिकच्या मुदतवाढी देऊन देखील केलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं आणि उर्वरित आता वाढीव खर्च येतोय तो साधारणतः 20 कोटीचा आहे, त्वरित या 20 कोटीला मंजुरी देऊन पुढे नवीन टेंडर काढून सासवड नगरपालिकेचा हा टप्पा क्रमांक 1 पूर्ण करावा। दुसरं महत्त्वाचं की टप्पा क्रमांक 2चं 82 कोटीचं मंत्री महोदय प्रस्ताव तयार झालेला आहे, मान्यता तांत्रिक मान्यता मिळालेली आहे, तो देखील प्रस्ताव त्वरित मागून आपण याच्यावर विचार करून त्याला प्रशासकीय मान्यता आणि प्राधान्याने निधी देणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की पुण्याचा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला येते। 3-3 किलोमीटर अंतर आहे या दोन्ही शहरांचं एअरपोर्ट पासून। नवीन पुणे जसं मुंबई नवी मुंबई, तसं उद्याचं फुरसुंगी देवाचोळी सासवड जेजुरी आणि एअरपोर्ट मिळून नवीन पुणे महानगरपालिका ही होणार आहे आणि म्हणून निश्चितपणे या 82 कोटीच्या योजनेला देखील त्वरित मंजुरी द्यावी, अशा प्रकारची एक माझी मागणी आहे। तिसरं महत्त्वाचं हे आहे की करा नदीमध्ये हे संपूर्ण सासवडचं सुवेरेज वगैरे जात आहे, करा पवित्र नदी दूषित होते आहे, सगळ्या पाणी पुरवठा योजना गावोगावच्या त्याच्यावर आहेत, नाझरे धरणावरून बारामतीच्या मोठ्या मोठ्या शहरांच्या योजना त्याच्यावरून आहेत आणि म्हणून हे 82 कोटीचा जो दुसरा टप्पा आहे तो देखील अतिशय अर्जन्सीने करणे गरजेचं आहे। मंत्री महोदय, NGTने 25 लाखाचा दंड करा नदीत असं तुम्ही सुवेरेज सोडताय आणि 25 लाखाचा दंड सासवड नगरपालिकेला केला होता, पण तरी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे आणि म्हणून या तिन्ही योजना जेजुरीचा पहिला टप्पा हा साधारणतः 72 कोटी याला मंजुरी देणे, सासवडचा 20 कोटीचा अधिकचा टप्पा मंजूर करून नवीन टेंडर काढणे आणि टप्पा क्रमांक 2 जो 82 कोटीचा आहे, या तिन्ही याला शासनाने त्वरित युद्धपातळीवर सर्व प्रस्ताव मागून त्यांना नगरोत्थान योजनेतून प्राधान्याने त्वरित पैसे देण्यासाठीचं आश्वासन द्यावं, अशी विनंती मी करतो। माननीय मंत्री महोदय।